म्हणजे थोडं थांबवतोय बंगालमध्ये लाठीचार्ज झालाय। ती दृश्य आधी पटकन आणि तातडीनं प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे। माझे सहकारी सिद्धेश ताकोले या संदर्भातला अधिक तपशील देतील। आता ती दृश्य आपल्या समोर येत आहेत। नक्कीच प्रसाद सर, त्यामुळे आपण पाहतो पश्चिम बंगालच्या बंकुरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला। भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिलेला आहे। मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आवरलेला आहे। मोठा गोंधळ या मतमोजणी केंद्राबाहेर झालेला होता। पश्चिम बंगालच्या बंकुरामध्ये पोलिसांनी हा लाठीचार्ज केलेला आहे। त्यामुळे ही दृश्य सध्या आपण पाहतो। भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रसाद दिलेला आहे। मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आवरलंय। पश्चिम बंगालच्या बंकुरामध्ये पोलिसांनी हा लाठीचार्ज केलेला आहे। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं मोठं आव्हान या पोलिसांसमोर होतं आणि अखेर या पोलिसांनी लाठीचार्ज त्यांना नाईलाजाने करावा लागला आणि या लाठीचार्ज नंतर या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं जे आव्हान होतं पोलिसांसमोरचं ते कुठेतरी थांबलेलं। सिद्धेश, आपण जो तपशील देतोय त्याच्यामध्ये हाही मुद्दा तितकाच पटकन सांगायला लागेल की बांकुरामध्ये तृणमूल आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री होता राहिली। तिथे दोन्ही गट आमने सामने आले, परस्पर विरोधी घोषणाबाजी सुरू झाली। घोषणाबाजीच्या नंतर दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडणार होते। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अद्याप उपस्थित होत असताना पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केलाय। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी दोघांनाही लाठीचा प्रसाद दिलेला आहे। कसा प्रसाद देतात ते पाहताय। सीआरपीएफ तिथे नियुक्त होतं। कायदा सुव्यवस्था राखण्याची निवडणुकीच्या काळात ही जबाबदारी त्यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने टाकलेली आहे। त्या निमित्तानं तिथे झालेली ही कारवाई आपण पाहतोय। चर्चेकडे वळतोय। ही दृश्य चालू राहतील, ही दृश्य बाजूला दिसत राहतील। आपल्यासोबत आपले सहकारी आहेत सिद्धेश ताकोले आणि त्याचबरोबर माझ्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांपैकी पटकन सोमेन मुखर्जी यांच्यापर्यंत आपल्याला जायचंय। सोमेनजी, माझा आवाज येत असेल? थोड्या वेळापूर्वी आपण 3000 रुपये देण्याची बंगालमधली घोषणा ही कशी निर्णायक ठरली ते सांगत होतात। घोषणा कुणी केली ते सांगा, परिणाम काय झाला, का झाला ते आपण पाहतोय। हे पश्चिम बंगालची आम जनतेची मागणी आहे। त्यांच्या मागणीप्रमाणे तयार केलं गेलं ते घोषणापत्र आहे। घोषणा नाही, त्याला प्रॉमिसरी पत्र म्हणून अमित शहाजींनी, गृहमंत्री अमित शहाजींनी मानले होते। आणि एक आम्ही सांगू इच्छितो, याच्यामध्ये ही जी पूर्णपणे घोषणापत्र तयार केलं गेलं त्याच्यामध्ये जवळपास 16 लाख दॅट इज 16 लाख बंगाली माणसांचा त्यांचा सहभाग होती। समाजाच्या प्रत्येक वर्गामधून उचलून आणलेला त्यांची मागणी, त्यांचे डिमांड, बंगालचं मूलभूत परिवर्तन कशी करावी ते त्यांचे पूर्ण डिटेल त्याच्यामध्ये आहे, परिलक्षित आहे। याच्यामध्ये मला वाटत नाही की बंगालची स्थानिक नेतृत्व अथवा केंद्रीय भाजपचे नेतृत्वाने त्याच्यामध्ये काही त्यांच्या डोक्यातनं कोणताही प्रकल्प रावलेला आहे। हे प्रकल्प रावणं बंगालच्या प्रत्येक वर्गांकडून आलेला त्याची मागणी होती। सोमेनजी, याच्यात पटकन सांगा, जे 3000 रुपये दिले जाणार आहेत बंगालमध्ये ते कोणाला, कधी, कसे मिळणार आहेत? आणि यानंतर आपण अजितरावांकडे विश्लेषणासाठी जाणार आहोत। मला माहिती नाही, कारण मी पक्षाच्या हिशोबाने भाजप पक्षाच्या वतीने मी बोलू शकत नाही। पण मी एकच सांगू इच्छितो, कारण प्रॉमिसरी नोटमध्ये पंतप्रधानजींनी आणि गृहमंत्रीजींनी त्यांनी दोन्ही प्रत्येक त्यांचे संवादस्थळामध्ये त्यांनी प्रचार केला होता की आम्ही जिंकून आले की त्याचा पुढच्या महिन्यापासून आम्ही सुरू करू ते देणं। याच्यामध्ये तुम्हाला बघायला लागेल बंगालची जो आर्थिक परिस्थिती आहे, म्हणजे निम्न वर्ग, आर्थिक रूपाने निम्न वर्गांची संख्या किती मोठा आहे। ज्यांचं घराचं आजचं 10,000 पेक्षा, म्हणजे एका घराचं इन्कम, मंथली इन्कम 10,000 पेक्षा कमी आहे, तिथे 1500 रुपये म्हणजे खूप मोठा त्यांचाही होता। म्हणजे गेला 2021च्या पूर्वी ममता बॅनर्जी सरकारने दिली होती। आता ती 1500चा 3000 जर गेलं म्हणजे त्याच्यामध्ये किती मोठा गोरगरिबांना त्यांना एक आशाची दिशाळी दिसली, म्हणून ते हे परिवर्तन घडत आहे। म्हणून मी तुम्हाला एक सिंगल वाक्यामध्ये त्याला समाप्त करतो की आता सहन होत नाही परिस्थिती, हे होतं, हे त्यांचं मत आहे। अगदी एक महत्वाचं निरीक्षण आपण वारंवार मांडता आहात। अजित अभ्यंकर जोडले गेलेले आहेत। अजितराव, आवाज येतोय?